वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांचा 7वा अवतार यज्ञ अवतार बघितला. आज आपण बघणार आहोत भगवंतांचा 24 अवतारातला 8वा अवतार भगवान श्री ऋषभदेव, किंवा काही पुराणांमध्ये वृषभदेव म्हटलं जातं आणि काही पुराणांमध्ये ऋषभदेव म्हटलं जातं. दोन्हीही उच्चार बरोबर आहेत. या अवताराचे वैशिष्ट्य असे आहे की हा अवतार कोणत्याही दैत्याचा संहार करण्यासाठी किंवा युद्ध करण्यासाठी झालेला नाही. मानवाला आदर्श जीवन कसे जगावे, राजधर्म कसा पाळावा, संसारात राहूनही वैराग्य कसे प्राप्त करावे आणि शेवटी आत्मज्ञान व मोक्षाचा मार्ग कसा स्वीकारावा हे स्वतःच्या जीवनातून दाखवून देण्यासाठी भगवंतांनी हा अवतार धारण केलेला होता. म्हणूनच भगवान ऋषभदेवांचा अवतार हा संपूर्ण भागवतातील सर्वाधिक तत्वज्ञान प्रधान आणि अध्यात्म प्रधान अवतार मानला जातो. आणि विशेष म्हणजे भगवान ऋषभदेवांना हिंदू धर्माबरोबरच जैन धर्मामध्ये देखील अत्यंत पूजनीय मानलं गेलेलं आहे. मात्र दोन्हीही परंपरांमधील चरित्रांमध्ये थोडासा भेद आढळतो. जैन धर्मामध्ये ऋषभदेवांच्या बद्दल काही वेगळ्या कथा आहेत आणि आपल्या वेद पुराणांमध्ये श्रीमद भागवत वगैरे मध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कथा आहेत. आता मी जी आपल्याला माहिती सांगतेय ही माहिती श्रीमद भागवत महापुराणातल्या 5व्या स्कंधावर आधारित आहे. राजा नाभी आणि त्याची धर्मपत्नी मेरू देवी हे अत्यंत धर्मनिष्ठ, सात्विक आणि भगवत भक्त होते. त्यांनी अनेक वर्ष यज्ञ, तप, व्रत आणि अखंड विष्णू उपासना करून भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते. त्यांची एकच इच्छा होती की त्यांना भगवंतांसारखा दिव्य पुत्र प्राप्त व्हावा. त्यांच्या निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी स्वतःच त्यांच्या पोटीपुत्र रूपाने अवतार धारण करण्याचा संकल्प केला. त्यामुळे भगवान ऋषभदेवांचा जन्म झाला. या अवतारातून भगवंतांनी मानवाला शिकवले की जीवनाचा अंतिम उद्देश केवळ धन, वैभव, सत्ता आणि इंद्रिय भोग नसून आत्मसाक्षात्कार करून परमेश्वराची प्राप्ती करणे हा आहे. भगवान ऋषभदेवांचा जन्म होताच, त्यावेळेला ते अगदी जन्मले त्यावेळेला त्यांच्या शरीरावर शंख, चक्र, पद्म अशी अनेक शुभचिन्हे दिसत होती. त्यांचे तेज साध्या बालकासारखे नव्हते, तर त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्यावेळी उपस्थित असलेले सगळे ऋषी मुनींनी राजा नाभीला सांगितले की हा साधं बालक नाही, तर हा साक्षात श्री विष्णूंचा अवतार आहे. आणि बालपणापासूनच ते अत्यंत शांत, करुणामय, सत्यप्रिय, आत्मसंयमी आणि धर्मनिष्ठ होते. त्यांना ऐश्वर्य, वैभव, राजसत्तेचा गर्व कधीच झाला नाही. लहानपणापासून त्यांचे मन आत्मचिंतन, धर्म आणि भगवत भक्तीत रमलेले होते. योग्य वय झाल्यानंतर ऋषभदेवांनी राज्यकारभार स्वीकारला. कारण राजपुत्र होते ते, त्याच्यामुळे योग्य वेळ तरुण वयामध्ये त्यांनी राज्यकारभार स्वीकारला. त्यांनी धर्म, न्याय, करुणा, प्रजाहित यावर आधारित आदर्श राजव्यवस्था निर्माण केली. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा सुखी, समृद्ध आणि धर्मनिष्ठ होती.
त्यांनी इंद्राची कन्या जयंती हिच्याशी विवाह केला. त्यांना एकूण 100 पुत्र झाले. त्यांच्यापैकी ज्येष्ठ पुत्र भरत हा अत्यंत पराक्रमी, धर्मात्मा आणि भगवत भक्त होता. श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान ऋषभदेवांचे ज्येष्ठ पुत्र राजा भरत यांच्या नावावरूनच आपल्या या भूमीला भारतवर्ष हे नाव प्राप्त झाले आणि म्हणूनच आपल्या देशाचे नाव भारत आहे, असा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणामध्ये आढळतो. विविध ग्रंथामध्ये भारत या नावाविषयी इतर पण काही परंपरा आढळतात, परंतु श्रीमद भागवत महापुराणामध्ये राजा भरत यांच्याशी संबंधित हा उल्लेख मात्र अतिशय स्पष्टपणे केलेला आहे. भगवान ऋषभदेवांना 100 पुत्र होते. त्यांच्यापैकी ज्येष्ठ भरत आणि त्यांच्यानंतरचे जे 9 पुत्र होते ते महान योगी झाले, ज्यांना नवयोगेंद्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक राजे आणि ऋषींना आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि उर्वरित 91 पुत्रांनी माफ करा 90 पुत्रांनी वेदांचा अभ्यास करून ब्राह्मण धर्म स्वीकारला आणि धर्म प्रसाराचे कार्य केले. यावरून भगवंतांनी आपल्या संततीमध्ये देखील धर्म, ज्ञान आणि वैराग्याची परंपरा रुजवली. राज्यकारभार पूर्ण झाल्यानंतर त्या काळामध्ये एक पद्धत होती की ठराविक काळापर्यंत राजा राज्य करायचा आणि त्यानंतर जसाही त्यांचा पुत्र तरुण व्हायचा त्यावेळेला ते तरुण पुत्राला, राजकुमाराला राज्याभिषेक करून सिंहासनावर बसायचे आणि राजे संन्यास पत्करायचे किंवा वानप्रस्थाश्रमामध्ये जायचे. तसाच प्रकाराने राज्यकारभार पूर्ण झाल्यावर भगवान ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना अत्यंत अमूल्य आणि कालातीत उपदेश केला. त्यापैकी एका श्लोकाचा अर्थ मी आज आपल्याला सांगत आहे. मनुष्य जन्म हा केवळ इंद्रिय सुखासाठी नाही, तर असे सुख तर पशु पण उपभोगतात. मानव जन्म हा दुर्लभ जन्म आहे, हा एकदाच मिळतो. 84 योनीमध्ये आपल्याला हा एकदाच मिळतो. या जन्माचा, या दुर्लभ जन्माचा उपयोग तप, संयम, भक्ती आणि आत्मज्ञानासाठी केला पाहिजे. त्यामुळे अंतःकरण शुद्ध होते आणि अखंड ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. हा उपदेश संपूर्ण श्रीमद भागवतातला सर्वश्रेष्ठ जीवनसूत्रातला एक मानला गेला आहे. राज्याची सगळी जबाबदारी भरताकडे सोपवल्यानंतर भगवान ऋषभदेवानी कोणताही मोह न ठेवता संपूर्ण राज्य, संपत्ती आणि ऐश्वर्याचा त्याग केला आणि ते दिगंबर अवस्थेमध्ये पृथ्वीवर भ्रमण करायला लागले. ते दिगंबर अवस्थेमध्ये भ्रमण करायला लागल्यानंतर लोकांनी त्यांची निंदा केली, त्यांचा अपमान केला, त्यांच्या अंगावर धूळ टाकली, त्यांना दगड मारले. तरीही भगवान ऋषभदेवांच्या मनात किंचितही राग, दुःख किंवा अहंकार निर्माण झाला नाही. ते पूर्णपणे आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेले होते. त्यांनी जगाला दाखवून दिले की खरा ज्ञानी मनुष्य मान अपमान, लाभ हानी, सुख दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो. श्रीमद भागवतामध्ये भगवान ऋषभदेवांनी अजगर व्रत स्वीकारल्याचा एक उल्लेख येतो. अजगर व्रत म्हणजे काय? अजगराच्या बाबतीमध्ये आपल्याला फारशी माहिती नाहीये सगळ्यांनाच. त्याच्याबद्दल एक खूप माहिती जाणून घेण्यासारखी आहे अजगराच्या बाबतीत. त्यातला एक फक्त सांगते मी आपल्याला. अजगर जसा स्वतःहून अन्नाच्या शोधात जात नाही, तो शांतपणे पहुडलेला असतो. त्याच्या तोंडाजवळ जर एखादं भक्ष्य आलं तर तो तोंड उघडून ते भक्ष्य गिळंकृत करतो, पण तो जाऊन शोधून भक्ष्य खात नाही किंवा आपला आहार मिळवत नाही. तसंच भगवान ऋषभदेवानी जे सहज मिळेल त्यामध्ये समाधान मानलं.
जे सहज आहार मिळेल त्यांना त्यामध्ये समाधान मानलं. त्यांनी देहाभिमान पूर्णपणे सोडून दिलेला होता. ते कोणाशीही बोलत नसत. ती कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नसत. प्रत्येक गोष्टीमध्ये ते समभाव राखत. म्हणजे ऊन असलं तरी त्यांना कुठला त्या उन्हाचा त्रास होत नसेल, कडाक्याची थंडी असली तरी त्या थंडीचा त्यांना त्रास होत नसेल, पाऊस पडला तरी त्रास होत नसेल. म्हणजे कुठलंही वातावरण असो त्यांना त्याच्यामध्ये त्या सगळ्या वातावरणामध्ये सारख्याच भावनेने राहत होते. हीच परमहंस अवस्था मानली जाते. कुठलाही ऋतू येऊ, कुठलीही अवस्था येऊ, त्याच्यामध्ये सुख नाही, दुःख नाही, ही जी अवस्था असते याला परमहंस अवस्था म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भगवान ऋषभ देवांना वैराग्य आणि संन्यासाचे सर्वोच्च प्रतीक मानले गेलेले आहे. दीर्घकाळ पृथ्वीवर भ्रमण करून असंख्य लोकांना आपल्या आचरणातून अध्यात्माचा मार्ग दाखवल्यानंतर भगवान ऋषभदेव दक्षिण भारतातील वन प्रदेशामध्ये योग बलाने देहत्याग करून आपल्या दिव्य धामामध्ये परत गेले असे श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे. त्यांनी मृत्यू नव्हे तर योगी जनांना शोभेल अशा पूर्ण समाधी अवस्थेमध्ये देहाचा त्याग केला. भगवान ऋषभ देवांकडून आपल्यासाठी काही संदेश किंवा काही शिकवणी आहे, त्याचा उपयोग आपण या कलियुगामध्ये खरंच केला पाहिजे. मनुष्य जन्म हा भोगासाठी नाही तर आत्मज्ञान आणि भगवंत प्राप्तीसाठी आहे. राजा असतानाही योग्य वेळी वैराग्य स्वीकारणे हे खरे महानत्व आहे. आता आपण काही राजा वगैरे नाहीयेत, पण आपण संसारामध्ये हे त्यांचा जो संदेश आहे हा आपण अंमलात आणू शकतो. आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण झाल्या. आता आपण समजा नोकरी करत होतो, व्यवसाय करत होतो, त्यामधून आपण निवृत्ती स्वीकारलेली आहे. आपल्या मुलाबाळांची लग्न झालेली आहे. अशा वेळेला आपली जिम्मेदारी किंवा आता घराची पूर्ण जबाबदारी आपण पुढच्या पिढीला देऊन आपण वैराग्य स्वीकारणे म्हणजे अलिप्तता स्वीकारणे. संसारात राहूनही अलिप्त होणे हे देखील करता आले पाहिजे आपल्याला. मान अपमान, सुख दुःख, लाभ हानी यामध्ये समभाव ठेवणे म्हणजेच योग आहे. तप, संयम, भक्ती आणि आत्मचिंतन यामुळे अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मानंद प्राप्त होतो. आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श गृहस्थ आणि आदर्श संन्यासी या सर्व भूमिकांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्री ऋषभदेव आहे. भगवान ऋषभदेवांचा अवतार हा भगवान श्री विष्णूंच्या 24 प्रमुख अवतारामध्ये अत्यंत वेगळा मानला गेला आहे. या अवतारामध्ये कोणाशीही युद्ध नाही, कुठलाही दैत्य वध नाही, कुठलाही शस्त्र प्रयोग केलेला नाहीये. संपूर्ण अवताराचा केंद्रबिंदू आहे धर्म, आत्मज्ञान, वैराग्य, परमहंस जीवन आणि मोक्ष. त्यामुळे अध्यात्म मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी भगवान श्री ऋषभदेवांचे चरित्र एक जिवंत मार्गदर्शन बनलेले आहे. असा हा भगवंतांचा, भगवान विष्णूंचा 8वा अवतार आपण संपवलेला आहे. आता आपण बघणार आहोत भगवंतांचा, भगवान विष्णूंचा 9वा अवतार आदिराज श्री पृथू. मला वाटते हा पण अवतार बहुतेकांना माहीत नसेल. भगवान श्री विष्णूंच्या 24 प्रमुख अवतारापैकी 9वा अवतार म्हणजे आदिराज श्री पृथू. भगवान पृथूंचा अवतार हा कोणत्याही राक्षसाचा वध करण्यासाठी झाला नव्हता. हा अवतार झाला होता तो धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी. बरेच अवतार मी आपल्याला आतापर्यंत सांगितलेले आहे की बरेच अवतार ज्या वेळेला धर्म कमी व्हायला लागलेला होता, पृथ्वीवरचा अधर्म माजायला लागलेला होता, मोक्षाचा मार्ग लोकांना दाखवण्यासाठी, वैराग्याचा मार्ग दाखवण्यासाठी
म्हणून भगवंतांनी बरेच अवतार घेतलेले आहेत. तसाच हा अवतार आहे आदिराज श्री पृथु अवतार. प्रजेचे रक्षण करण्यासाठी, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी आणि आदर्श राजधर्म जगाला शिकवण्यासाठी म्हणून भगवान पृथु यांना आदिराज म्हणजे पृथ्वीवरचा पहिला आदर्श राजा म्हटले आहे. आजही एखादा राजा कसा असावा, प्रजेवर त्याने कसे प्रेम करावे, राज्य कसे चालवावे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून भगवान पृथूना ओळखले जाते. भगवान पृथूंच्या अवतारामध्ये एक मोठी कथा आहे. राजा अंग याचा पुत्र वेन हा अत्यंत अहंकारी आणि अधर्मी राजा होता. त्याने यज्ञ, देवपूजा, दान, धर्मकर्म यावर बंदी घातलेली होती आणि स्वतःलाच देव समजून तो प्रजेवर अनेक अन्याय करत होता. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ, भीती आणि अराजकता माजलेली होती. शेवटी सगळ्या ऋषींनी वेनाचा अंत केला. फार कमी वेळेला ऋषींनी शस्त्र हातामध्ये घेतलेले आहे. पण हा वेन, राजा अंगचा पुत्र वेन हा अत्यंत त्रासदायक झालेला होता. त्यामुळे ऋषींनी वेनाचा अंत केला. पण त्यावेळेला राजा नसल्यामुळे त्या राज्याची परिस्थिती बिघडली. जर राज्यामध्ये राजा नसेल सिंहासनावर आणि राजकुमार खूप छोटे असेल किंवा राजकुमार नसेल तर आजूबाजूचे राजे आक्रमण करून ते राज्य गिळंकृत करत असत. म्हणून अशा वेळेला छोटा जरी राजकुमार असेल तर त्याला राजा म्हणून सिंहासनावर बसवलं जायचं आणि बाकीचे लोक राज्यकारभार सांभाळायचे. मग इथे पण तीच परिस्थिती झालेली होती की वेनाचा अंत झालेला होता, राजा नव्हता, परिस्थिती आणखीन बिघडलेली होती. तेव्हा ऋषींनी वेनाच्या उजव्या बाहूचे मंथन केले. मृत वेनाच्या उजव्या बाहूचे म्हणजे उजव्या दंडाचे मंथन केले आणि त्यातून भगवान विष्णूंचा अंश अवतार भगवान पृथु प्रगट झाले. नुसते पृथूच प्रगट झाले नाही तर त्यांच्या बरोबर देवी लक्ष्मीचा अंश असलेल्या अर्ची देवी देखील प्रगट झाल्या. त्यामुळे भगवान पृथु आणि अर्ची यांना भगवान विष्णू आणि महालक्ष्मी माता यांचे अंश अवतार मानले गेलेले आहे. भगवान पृथूंच्या जीवनातली सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे पृथ्वीला पृथ्वी हे नाव मिळण्याची. आता आपल्याला माहित नसेल, बऱ्याच जणांना माहित नसेल की पृथ्वीला पृथ्वी नाव, बऱ्याच जणांना असं वाटतं की पृथ्वीला पृथ्वी नाव हे आधीपासूनच होते. पण नाही, पृथ्वीला पृथ्वी हे नाव आधीपासून नव्हते. पृथ्वीला सुरुवातीला भू, भूमी, धरा, धरित्री, वसुधा, मेदिनी या नावाने ओळखलं जात होतं. त्या काळामध्ये राजा वेनाच्या अधर्मामुळे पृथ्वीने धान्य, औषधी वनस्पती, सर्व संपत्ती आपल्या आतमध्ये लपवून ठेवलेली. कारण त्यांनी एवढा त्रास सगळ्यांना द्यायला सुरुवात केला होता. त्यावेळेला तिने पृथ्वीने या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये दडवून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे काय झालेलं होतं की लोकांना अन्न मिळेना असं झालं आणि सगळीकडे पूर्णपणे दुष्काळ पडला. तेव्हा भगवान पृथूनी धनुष्य हातात घेतले, पृथ्वीचा पाठलाग केला. पृथ्वीने गायीचे रूप धारण केले. कथा खूप सुंदर आहे. आणि गायीचे रूप धारण केले. पण भगवान पृथूंना घाबरून ती त्यांना शरण गेली. भगवान पृथूंनी शरण, गायीच्या रूपामध्ये पृथ्वी होती, ती शरण आली. शरणागताचा कधीही वध केला जात नसे. भगवान पृथूंनी तिचा वध केला नाही. त्यांनी फक्त तिला समजावून सांगितले आणि योग्य पद्धतीने ती गाय रूपामध्ये असताना तिचे दोहन केले आणि त्यातून धान्य, औषधी, फळे, वनस्पती आणि जीवनासाठी आवश्यक असलेली सगळी संपत्ती पुन्हा जगाला दिली. त्यानंतर त्यांनी पृथ्वी सपाट केली.
शेती सुरू केली. विचार करा, किती मोठे काम आदिराज श्री पृथू म्हणजे भगवंतांच्या या अवताराने केलेले आहे. पृथ्वी सपाट केली, भूमी सगळी सपाट केली, शेती सुरू केली, प्रजेला कष्ट करून जगण्याचा मार्ग दाखवला. म्हणजे शेती करावी लागणार आहे, धान्य उत्पन्न करावं लागणार आहे, फळझाडं फुलझाडं लावावी लागणार आहे. हे सगळं पृथ्वीराजांनी शिकवलं, सगळ्या जनतेला शिकवलं, संपूर्ण राज्य समृद्ध केलं. आणि म्हणून भगवान पृथूनी या भूमीचे रक्षण केले, तिचे पालन केले आणि पुन्हा सर्वांसाठी उपयुक्त बनवले. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ भगवान पृथूनी हे सगळं केलं, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या भूमीला पृथूची भूमी म्हणजेच पृथ्वी हे नाव मिळाले. ही कथा आपल्याला माहित होती? मला असे वाटते की बहुतेकांना ही कथा माहित नसेल. यामुळे आपल्या पृथ्वीला पृथ्वी हे नाव मिळाले. आता यापुढे लक्षात ठेवा की पृथ्वीचे आधीचे नाव भू, भूमी, धरा, वसुंधरा, धरित्री, मेदिनी ही इतकी नावे पृथ्वीला होती. पृथ्वीराजामुळे नंतर तिला पृथ्वी म्हणून संबोधले गेले, जे आता आपण सगळेजणच म्हणतो पृथ्वी. आणि हे सगळे श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेले आहे. म्हणून आपण आज ज्या पृथ्वीवर राहतोय, ह्या पृथ्वीच्या मागे नावामागे भगवान पृथूंचे एवढे मोठे महान कार्य दडलेले आहे. भगवान पृथू हे फक्त पराक्रमी राजा नव्हते, तर ते लोकांचे खरे पालन करते होते. त्यांनी लोकांना शेती करायला शिकवलं. म्हणजे विचार करा, आज जी आपण शेती करतात, जे शेतकरी शेती करतात, ही तेव्हा पृथ्वीराजांनी भगवान पृथूनी लोकांना शिकवलेली आहे. भूमी लागवडी योग्य केली. ज्या वेळेला लागवड कुठल्या धान्याची करायची असते, त्यासाठी जमीन सपाट लागते, ती त्यांनी त्यावेळेला करून दिली. प्रजेच्या सुखासाठी अनेक व्यवस्था केल्या, निर्माण केल्या. राज्यामध्ये धर्म, न्याय आणि समृद्धी आणली. त्यांच्या राज्यामध्ये कोणालाही उपाशी राहावे लागले नाही. प्रत्येकाला न्याय मिळत होता. आणि स्वतःला राजा प्रजेचा सेवक मानत होता, मालक मानत नव्हता, सेवक मानत होता. म्हणूनच भगवान पृथूना आदर्श राजा म्हणून सर्व पुराणांमध्ये सगळ्यात मोठा मान दिला गेला आहे. पुढे भगवान पृथूनी अनेक यज्ञ केले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः भगवान विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. त्यावेळी भगवान पृथूनी धन, वैभव किंवा स्वर्ग मागितला नाही. त्यांनी फक्त भगवंतांच्या चरणावरची अखंड भक्ती मागितली. आयुष्याच्या शेवटी त्यांनी राज्य आपल्या पुत्रांकडे सोपवले, वनात जाऊन तपश्चर्या केली आणि अखेरीस भगवान विष्णूंच्या धामाला ते गेले. भगवान पृथूचा हा भगवान विष्णूंचा हा अवतार, अंश अवतार जो आहे, आपल्याला एक खूप सुंदर संदेश देतो. सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांचा उपयोग स्वतःसाठी नाही, तर समाजाच्या भल्यासाठी केला पाहिजे. राजा, नेता किंवा कोणतेही मोठे पद मिळाले की अहंकार न करता लोकांची सेवा करावी. कुठलंही पद तुम्हाला मिळते, त्यातून सगळ्यांसाठी उपयोगी काय करता येईल. आत्ता काही आपल्याला राजा तर आपण नाहीयेत, हा नेता आणि एखाद्या कुठल्या गोष्टीचं, एखाद्या ठिकाणचं मोठं पद वगैरे आपल्याला मिळू शकतं. पण ह्या जर दोन गोष्टी, तुम्ही नेता बनलात किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्हाला पद मिळालं, म्हणा अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष आहात, काही असा तुम्ही, असं जर तुम्हाला मिळालं, तर त्या पदाचा उपयोग तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी म्हणून करावा. निसर्गाचे संरक्षण करावे, प्रामाणिकपणे कष्ट करावे आणि भगवंतावरची भक्ती कधीही सोडू नये. हाच संदेश भगवान आदिराज पृथू यांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय सुंदर आपल्याला माहिती या अवतारातून मिळालेली आहे. म्हणजे पृथ्वी
ला नाव का पडले, पृथ्वी म्हणून नाव का पडले याची पण माहिती झाली. पहिला प्रथम शेतकरी, शेती कशी करायची हे भगवान पृथ्वीने आपल्याला शिकवलेले आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की आम्ही शेती करतो, अद्यावत शेती, आधुनिक शेती, अशा अनेक नावं देतो, पण त्याची सुरुवात अनेक वर्षापूर्वी केलेली आहे भगवान आदिराज पृथ्वी यांनी. अशा प्रकारे आपण भगवंतांचा 9वा अवतार आपण बघितलेला आहे. यानंतर मात्र आपण पुढचा अवतार नंतर बघणार आहोत. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊयात आणि अखंड भगवन नामाचा जप करत राहूयात. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय.